मैत्रिणींनो, हाचा व्हिडिओ खास स्पेशल तुमच्यासाठी बरं का. काय माहित नाही मला का असं वाटलं ते, पण असं वाटलं कुठंतरी आपलं जळतंय आणि त्याच्यामुळेच आपल्या सगळ्यांना ते कळलंच पाहिजे. आपला वेळ कुठेतरी वायाला जातोय आणि तो वेळ आपण कुठेतरी थांबवला पाहिजे. त्याचा कुठेतरी फायदा केला पाहिजे, उपयोग केलाच पाहिजे. जर आपण त्याचा उपयोग करत नसेल तर आपलं जीवनामध्ये असामर्थ्य ही कायमच दिसून येणार आणि आपल्यालाही ते उमजत जाणार. तर हे जे असामर्थ्य आहे ना, ते कुठेतरी आपण कायमचं दूर करायचे, त्याच्यातून कायमची मुक्ती मिळवायची. आणि जर ती मुक्ती मिळवायची म्हटलं ना, तर तुम्हाला कुठेतरी हिम्मत बांधावी लागणार. बघा, जर तुम्ही हिमतीने कुठलंही काम करत असाल तर आपल्याला जिंकण्यापासून कोणी रोखू शकतं का? नाही ना, अजिबात नाही. कारण मी तुम्हाला सांगते, मी स्वतः मलाही काही कळत नव्हतं डिजिटलचं, पण मी आले, मी जिंकले. आज मी तुमच्या समोर आहे आणि तुमच्या परिचयाचे आहे. तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी संगीता कोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा प्रत्येकाचं मी स्वागत करते. तर आजचा आपला विषय आहे की जे आपण कुठेतरी आपल्या संसाराला जे काय हातभार हा प्रत्येकानेच लावला पाहिजे. संसार करतो, नवरा बायकोचा असतो, नवरा कमावतो म्हणून आपण काय बसून खायचं का? नाही, हे चुकीचं आहे. ज्याचे विचार असतील त्यांनी ते विचार बाहेर काढून टाका आणि ह्या विचारामधून चांगल्या विचारामध्ये या. आपल्या नवऱ्याला आपण साथ दिलीच पाहिजे, हाच विचार तुम्ही करायचा फक्त बरं का. आणि आपला संसार हा फुललाच पाहिजे. मुलं फक्त नवऱ्याची नसतात, ते आपलीही असतात. तेवढी जबाबदारी आपलीही असते. मग तेवढी जबाबदारी आपली असल्याच्या नंतर आपण थोडाफार का होईना पण आपल्या ह्याच्यातून का नाही आपल्या मुलांना खर्च करू शकत? सांगा, करू शकतो की नाही? बिलकुल करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला फक्त असं आहे का, लग्न केलं, संसार केला, मुलं झाली म्हणजे आपला संसार घडला असं नाही होते. त्याच्यामध्ये आपण कुठेतरी आपल्या घराला किती हातभार लावतो आणि जे काय आपलं स्त्रीचं जे सक्षमपणा आहे तो कितपत घेऊन येतो, याची ताकद आपण कितपर्यंत दाखवतो पहा बरं का. जर आपण महिलांनी ठरवलं म्हटलं ना, त्या काहीही करू शकतात, याची मला गॅरंटी आहे. कारण मी स्वतः ठरवलं ते मी केलं आणि तुम्ही सुद्धा तेच करणार, याची मला गॅरंटी आहे. मग तुम्ही ते करायलाच पाहिजे. आपण नवऱ्याच्या फक्त जीवावरती बसून नाही राहिलं पाहिजे, तिथेही आपण रुबाबातच जगलं पाहिजे, घरातही आणि बाहेरही. घरातही आपला स्वतःचा ब्रँड बनवायचा आणि बाहेरही आपला ब्रँड बनवायचा. आता घरात मी तुम्हाला सांगते आपला ब्रँड कसा बनवायचा, तर आपण कुठेतरी कमवायचं, घरात काहीतरी आपला हातभार लावायचा आणि आपण जर आपल्या घरामध्ये थोडेफार काही पैसे खर्च करत असो आपल्या संसारासाठी, तर तिथं नक्कीच आपण वाघीण बनणार, तिथं नक्कीच आपला ब्रँड बनणार आपल्या घरातल्यांसमोर. कारण आपल्या घरातलीच आपल्याला आपला ब्रँड बनवून टाकणार. मग तसंच आहे बाहेरही. आपण जसं समाजामध्ये वावरतो, समाजामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आणि काहीतरी करून कुठेतरी आपल्याला कुठेतरी काहीतरी साध्य करायचं आहे आणि ते साध्य करून आपल्याला कुठेतरी जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळवायचं आहे ते मिळवता येतं. पण ते मिळवायची ताकद, मिळवायची कला ते आपल्याकडं पाहिजे. आजकाल माणसाला कुठलीही गरज नाही. अन्न, वस्त्र, निवारा किंवा फिरणं, राहणं, खाणं, पिणं, पिकनिक, पार्टी, सगळ्या गोष्टीची गरज झालेली आहे. मग ह्या गरजा आपल्याला पुऱ्या करायच्या म्हटल्या तर एका माणसाच्या जीवावरती होतात का? नाही ना. हे तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. मी माझ्या घरामध्ये माझ्या संसाराला हातभार लावते, मग तुम्ही का नाही लावू शकत? लावू शकता ना, 100% लावू शकता. मग तुम्ही विचार कसलाच करायचा नाही. तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या तुमच्याच फायद्याच्या असणार आहे.
ह्या फक्त माझ्या फायद्याच्या नाही आहेत, ह्या तुमच्या पण फायद्याच्या आहे. तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग कोर्स केला, तुम्ही जर व्हिडिओ एडिटिंग, रील्स एडिटिंग, स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू केलं, दुसऱ्यांच्या बिझनेसचं मार्केटिंग चालू केलं, तर तिथे काय होईल, आपल्याला कुठेतरी फायदा होईल, आपलं नुकसान नाही होणार आहे. तर ते फायदा जर करून घ्यायचा असेल तर आपण कुठेतरी पुढे आलो पाहिजे, समाजापुढे आलो पाहिजे आणि समाजापुढे येऊन जी आपली कला आहे ती दाखवली पाहिजे. ज्या वेळेस आपण समाजाला अशी काही आपली कला असते ती त्यांच्यासमोर घेऊन जाऊ, त्याच वेळेस त्यांना कुठेतरी ट्रस्ट बसतो की ही व्यक्ती जेन्युइन आहे. आणि जेन्युइन काम करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं खोटं बोलणं हे टाळायचं. कारण तुम्ही जर खोटं बोलले की तुम्ही ते संपले. एकदा खोटं बोलाल, दोनदा बोलाल, तीनदा बोलाल, चौथ्यांदा आपली चोरी पकडली जाईल. आणि मग तीच चोरी जर आपल्याला थांबवायची म्हटलं तर फाशी लागू द्या, काही हरकत नाही, फाशी लागली तरी चालेल, पण मी खरंच बोलणार. मग खरं बोलणाऱ्यांचा खरोखर हा बिझनेस नेहमी वाढतच राहतो, देव त्यांना नेहमी साथच देत राहतो. आणि जर आपल्याला आपल्या देवासोबत, देवाचं कुठेतरी त्याला असं न वाईट वाटावं, आपल्या आईवडिलांना न वाईट वाटावं किंवा आपल्या नवऱ्यालाही न वाईट वाटावं, असं जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता. मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्याकडे जे छोटे छोटे कोर्स आहेत ते तुम्ही जॉईनिंग करा आणि स्वतःला कुठेतरी जीवनामध्ये फायदा करून घ्या. हेच तुमच्या फायद्याचं आहे, तुमच्यासाठी बेस्ट आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. संसार म्हणजे हा संसारच नव्हं, संसाराचा गाडा फक्त एकट्यानेच वडायचा नसतो, तर त्याच्यामध्ये गाडीला 2 चाके असतात, एक स्त्री आणि एक पुरुष. तर हे दोन्हीही चाके जर समान चालत असेल तर त्याचा संसार घडायला आणि त्याच्यापाशी पैसे यायला काहीच वेळ लागत नाही. ते फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये, कोणाला खड्ड्यात घालायचं आणि कोणाला वरती काढायचं. तर आपल्याला खड्ड्यात कोणाला जायचं नाही आहे, आपल्याला नेहमी वरतीच राहायचं, वरतीच जायचं, जास्त पैसा कमवायचा आणि जास्तीत जास्त लाईफमध्ये फायदा करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.